नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक. आज आहे 27 ऑगस्ट 2024. आपण शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार. तसा पाऊस खूप झाला आणि गुजरातला सांगितलं की महाप्रलय होईल. तर गुजरातला देखील आणखीन जवळपास 30 तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे. म्हणून ही गुजरातला जर नातेवाईक असेल तर त्यांना ही बातमी त्यांना सांगा. पण महाराष्ट्रामध्ये आता सांगायचं झालं तर आज आहे 27, म्हणजे आणखीन नाशिककडे 27, 28, 29, 30पर्यंत थोडा पाऊस राहणारच आहे. आणि राज्यात जर सांगायचं झालं तर आता 2-3 दिवस थोडा पावसाचा जोर ओसरण, पण कडक ऊन पडणार आहे. कडक ऊन पडल्याच्या नंतर काय होणार, दुपारनंतर खूपच मोठा असा पाऊस येणार आहे. मग 3-4च्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे. सर्व दूर नसणारे भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर आपण एक अंदाज सांगितला होता की 1 सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरण 50% भरल. तर तुम्हाला एक सगळ्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो की जायकवाडी धरण म्हणजे आजच्या आता या टायमाला म्हणजे 11 वाजले तर जवळपास 56% झालं आहे, म्हणजे 56% भरलं. आणि परत एक आनंदाची बातमी सांगतो की 5 सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरण जवळपास 78 ते 79% जाईल. म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्या. म्हणजे मराठवाड्याला शेतकऱ्याला सांगायचं झालं तर जायकवाडी धरण हे जवळपास 79% 5 तारखेपर्यंत भरणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 27 ऑगस्ट 2024 आजपासून राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सटाणा, मालेगावपर्यंत 30 ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस राहील, म्हणून ही अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर नाशिक, सटाणा म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगावकडं, नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे 31, 1, 2, 3ला उघाड भेटेल. म्हणजे 3 दिवस थोडे उघाड भेटेल, म्हणजे पावसाचा जोर ओसरेल. त्याच्यानंतर 1, 2, 3 सप्टेंबरला परत उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. जसं आत्ता पडलेला ना तसंच पुन्हा परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे 1, 2, 3 सप्टेंबरला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आता विदर्भ मराठवाड्याकडे बघू. विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये सध्या म्हणजे 30 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या. कारण की दुपारपर्यंत तुम्हाला 2 वाजेपर्यंत थोडी उघाड भेटणार आहे, म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे कामं करून घ्या. कारण की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6ला जोरात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात जसा नाशिककडे पाऊस पडला तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे. म्हणजे 1 ते 5च्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो तो पाऊस म्हणजे कसा येणार आहे तुम्हाला सांगतो. 1 तारखेपासून तो पाऊस नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, आदिलाबाद, धर्माबाद, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, अचलपूर, अकोट, बुलढाणा, जळगाव, जामोद, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नगर, संभाजीनगर, कन्नड, वैजापूर, गंगापूर, जळगाव, धुळे, नाशिक, सटाणा, मालेगाव, म्हणजे तो पाऊस तसाच नाशिककडे जाणार आहे. म्हणजे हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे 2, 3, 4ला पश्चिम महाराष्ट्रात सरी येतील, हे अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्र, पुणे या भागामध्ये म्हणजे खूप मोठा पडणार नाही, तिकडं थोडा पावसाचा जोर ओसर सातारा, सांगलीकडं, पश्चिम महाराष्ट्राकडं. पण तिकडं मात्र 2, 3, 4 सप्टेंबरला सरी चालू राहतील, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. कोकण आणि मुंबईचा पाऊस हे कंपल्सरी चालू राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा. जास्त पाऊस म्हणजे 1 ते 5 सप्टेंबरचा म्हणजे 1 ते 5 सप्टेंबरचा विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. परत एक सांगू इच्छितो, गुजरातचे जर नातेवाईक असेल तर त्यांना सांगा की आणखीन गुजरातमध्ये 30 तारखेपर्यंत खूप मोठा पाऊस राहणार आहे, महाप्रलय होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की हा पाऊस म्हणजे पुढील महिन्यामध्ये